मग नंतर जादूकडे विद्या किंवा कला म्हणून न बघता जादूला या दृष्टीनं बघितलं गेलं आणि भारतातल्या जादूकलेचा विकास सीमित राहिला. या उलट पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये मात्र या कलेनं आता खूपच प्रगती केली आहे. भारतात जादूकला जपली ती प्रामुख्याने बंगाल आणि महाराष्ट्रानं. जादूची कला घराघरापर्यंत पोहोचवणारी महाराष्ट्रातली दोन व्यक्तिमत्व म्हणजे पुण्याचे जादूगार रघुवीर आणि ठाण्याचे जादूगार इंद्रजित. नाटिका लेखन, प्रेस फोटोग्राफी, चित्रकला आदी विविध क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या इंद्रजितांनी 1958 साली जादूकलेत प्रवेश केला आणि त्यांचं अवघड आयुष्य या कलेनं व्यापून टाकलं. 1962 सालापासून देशभरात नियमित जादूचे प्रयोग होऊ लागले. दिल्ली, कलकत्ता, उदयपूर, जयपूर, विजयवाडा, हैदराबाद आदी अनेक ठिकाणी जादू क्षेत्रातल्या सेवेबद्दल त्यांचे सत्कार झाले. उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय जादू संमेलनात त्यांनी जादू हौस तसंच जादू कुबेर हे 2 किताब एकाच वर्षी पटकावले आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवलं. पंतप्रधान राजीव गांधी तसंच तत्कालीन राष्ट्रपती राणी जयसिंग यांनीही त्यांच्या जादूकलेचा गौरव केला. 1986 साली दिल्लीत झालेल्या अपना उत्सवासाठी महाराष्ट्रातून केवळ 3 जादूगारांना आमंत्रित केलं होतं. ते होते जादूगार इंद्रजित, त्यांचा पुत्र स्नेहराज इंद्रजित आणि त्यांची कन्या मधुगंधा इंद्रजित. जादूगार इंद्रजित यांच्या दोन्ही मुलांनीही अखिल भारतीय जादू स्पर्धेत अनेक वेळा प्रथम पुरस्कार प्राप्त करून जादू रत्न हा किताब पटकावला आहे. त्यांची नात तन्वी हिने तर वयाच्या 3ऱ्या वर्षीच श्रीलंकेत जादूचे प्रयोग केले. ठाण्याच्या तत्कालीन महापौरांनी तेव्हा तिचा सत्कारही केला होता. जादू कलेमुळे इंद्रजितांना अनेक मान सन्मान मिळाले. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी खास त्यांच्या घरी आमंत्रित करून त्यांचे जादूचे प्रयोग पाहिले. इतरही अनेक नामवंतांचे आशीर्वाद आणि प्रेम त्यांना लाभलं. भारतातल्या निवडक आमंत्रित जादूगारांची एक स्पर्धा ठाण्यात आयोजित करून अभिनव पद्धतीनं इंद्रजित यांनी आपला 65वा वाढदिवस साजरा केला होता. जादू महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे ते अनेक वर्ष अध्यक्ष आहेतच, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जादूटोणा, मंत्रतंत्र या विरोधातही त्यांनी काम केलं आहे. जादूच्या सामानाची निर्मिती आणि निर्यात याचा मोठा व्यवसायही त्यांनी केला. आज असाध्य आजाराशी सामना करत असल्याची छाया देखील आपल्या व्यक्तिमत्वावर दिसून न देता वयाच्या 79व्या वर्षीही तासा दीड तासाचे छोटेखानी कार्यक्रम करत ते देशभर फिरतायत. अनेक नवोदितांना मार्गदर्शन करतायत. जादूला कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे जादूगार इंद्रजित यांना म्हणूनच कला क्षेत्रासाठी ठाणे नगररत्न पुरस्कार प्रदान करून आम्ही त्यांच्या योगदानाचा गौरव करत आहोत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा. मी मंचावर आमंत्रित करतो जादूगार इंद्रजित. ऑडिओ व्हिज्युअल मध्ये जे म्हटलं होतं ते खरं आहे. या पुरस्काराच्या साठी जेव्हा म्हणून त्यांच्याकडे फोन केला तेव्हा जेव्हा घरून उत्तर यायचं की आज बाबा फरीदाबादला आहेत, आज कुठे बनारसला आहे. कार्यक्रमांची त्यांची मालिका आजही चालू आहे आणि एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने ते कार्यरत आहेत. जादूगार इंद्रजित.
जादूकलेमध्ये आपण जर का पूर्वी कार्यक्रम पाहिले असतील तर प्रत्येक जादूगाराचे काहीतरी वैशिष्ट्य असतात. जादूगार इंद्रजित यांचा भूत महाल हे त्यांची जादू विश्वाला दिलेली देण आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी सन्मान करण्यासाठी असंच एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते आहेत डॉक्टर हिमालय पंतवैद्य. मी पंतवैद्य सरांना मंचावर येण्याची विनंती करतो. डॉक्टर हिमालय पंतवैद्य हे डॉक्टर आहेत. त्यांनी कसब आपल्याकडे निर्माण केलेलं आहे. वैद्यकीय व्यवसायात ते ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत, म्हणजे भूल तज्ञ आहेत. मला वाटतं ती भूल आणि जादूची जी काही आहे नजरबंदी आहे त्याचा जवळचा संबंध असावा. विशेषतः लहान मुलं उत्कृष्ट शल्य विशारद आहेत. ते लहान मुलांसाठी जेव्हा ट्रीटमेंट करायची वेळ येते तेव्हा त्यांनी एक जादूगार असं म्हणूनच मुलांकडे जातात. मुलांची अगदी भीती जाते. प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये छोट्या छोट्या जादू करून मुलांना गुंगवतात आणि ज्यामुळे त्यांच्यावरची शस्त्रक्रिया करणं त्यासाठी ती मानसिकदृष्ट्या तयार होतात. अतिशय महत्वाचं असं कार्य जादूच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात करणारे हिमालय पंतवैद्य, त्यांच्या बोटात जादू आहे. आज त्यांना आपण खास आमंत्रित केलंय जादूगार इंद्रजित यांचा सन्मान करण्यासाठी. तत्पूर्वी संस्थेच्या वतीनं आपण डॉक्टर हिमालय पंतवैद्य यांचं स्वागत करूया. डॉक्टर हिमालय पंतवैद्य यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ते जादूचे जे प्रयोग करतात त्यातनं मिळणारं सगळं मानधन अपंगांच्या कार्यासाठीच ते आजवर डोनेट करतात. हे देखील त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राचं आणि जादू क्षेत्राची एक सामाजिक बाजू आज त्या निमित्तानं मला सांगावीशी वाटते. डॉक्टर हिमालय पंतवैद्य आपलं ठाणे नगर विकास मंचच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतर मी डॉक्टर जादूगार इंद्रजित त्यांचा सर्वप्रथम सन्मान करावा. दीर्घकाळ जादूच्या कलेमुळे या दोघांचा स्नेह आहे. दोघांच्या मध्ये वेगळे असे बंध आहेत आणि आज या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा या सगळ्या जुन्या संबंधांना उजाळा देत जादूगार इंद्रजित यांचा सन्मान डॉक्टर हिमालय वैद्य यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. शाल श्रीफळ अतिशय आकर्षक असं ठाणे नगररत्न पुरस्काराचं स्मृतिचिन्ह आणि फळांची करंडी देऊन आपण जादू कलेमधल्या त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत सन्मान करत आहोत. तेव्हा इंद्रजितांनी नुसती जादूच नाही केली तर त्यांनी जादूगारांना घडवलं, नवीन नवीन जादूगारांना शिकवलं, त्यांना मदत केली आणि अतिशय उत्तम असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि बरोबर स्वतःचं व्यक्तिमत्व असं घडवलं. त्याच्याबद्दल